नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत। ज्यांच्याकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक आहे त्यांच्यासाठी सर्वात आनंदाची बातमी, त्यांना आता मिळणार वर्षाला 2,75,000 रुपये। आता 2,75,000 रुपये कसे भेटणार याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहेत। तर रेशन कार्ड धारकासाठी, पिवळे रेशन कार्ड धारक आणि केशरी रेशन कार्ड साठी सर्वात आनंदाची बातमी आता तुम्हाला घेऊन येणार आहे। तर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला आता कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागणार आहेत याची संपूर्ण माहिती देणार आहेत। तर तुम्हाला गॅस घेण्यासाठी, मोफत गॅस देण्यासाठी पैसे दिले जातात। घर बांधण्यासाठी पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डवरती पैसे दिले जातात। अनेक महिला स्वावलंबी बनण्यासाठी, त्यांना उद्योग उभा करण्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा पैसे दिले जातात। आता पिवळ्या आणि रेशन कार्ड लाडक्या बहिणीसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन आले आहेत। आता कोणकोणत्या योजना घेऊन आलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणी असतील, सर्व घरातील कुटुंब सदस्य असतील, सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आता तुम्हाला कोणकोणत्या योजना आहेत, रेशन कार्डवरती तुम्हाला गॅस मोफत दिला जातो, नंतर घर बांधायला सर्व पैसे दिले जातात, नंतर महिला स्वावलंबी अनेक महिला, गरीब महिला, त्या महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी पैसे दिले जातात। याची संपूर्ण माहिती आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे शिलाई मशीन योजना। आता शिलाई मशीन योजना म्हणजे ज्या महिला गरीब आहेत, अनेक वंचित आहेत, अशा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिलाई योजना आणलेली आहे। तर तुम्हाला याच्यावरती 5 ते 15,000 रुपये पर्यंत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्हाला 15,000 पर्यंत लाभ घेऊ शकता। तर याचे उत्पन्न, ज्या महिलेचे उत्पन्न वर्षाचे 2.5 लाख आहे, अशा महिलांना तुम्हाला ही शिलाई मशीन मोफत दिली जाते। तर त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती अनुदान, तुम्हाला 5 ते 15,000 पर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाते। तर दुसरी योजना आहे ते म्हणजे मोफत गॅस योजना। तर ज्या महिलांना, ज्याचं उत्पन्न तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी, अशा महिलांना मोफत गॅस सुद्धा देण्यात आलाय। तर जे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळजवळ तुम्हाला वर्षामध्ये 800 टोटल तुम्हाला 2400 रुपये भेटतात। आता तुम्हाला ह्या गोष्टीसाठी काय करायचं आहे, तर तुम्हाला जिथं जे गॅस एजन्सी असते, आपण रेग्युलर गॅस आणायला जातो, ते पुरुषांच्या नावाने असतं, तर तिथं तुम्हाला तुमच्या नावावरून करून घ्यायचं असतं आणि तिथं तुम्हाला 800 असे तुम्हाला 3 हप्ते भेटतात, म्हणजे टोटल तुम्हाला 2400 रुपये भेटतात याचे। तर दुसरं पाहायला गेलं तर रेशन कार्ड दुसरी योजना आहे ते म्हणजे पंतप्रधान आवास योजना। तर ज्या लोकांकडे पिवळं आणि पिवळं रेशन कार्ड धारक आहे, अशा लोकांसाठी ही योजना आली। तर तुम्हाला माहित आहे, तर जे पाठीमागच्या 2 आठवड्याच्या पाठीमागे जे 20 लाख घरे मंजूर झालेत, त्यांच्यावरती जे पिवळं आणि धारक आहेत अशा लोकांनाच घरे मंजूर झालेत। तर तुम्हाला इथं 2,10,000 रुपये भेटू शकतात। आता अनेक लोकांचं मत असेल की घर बांधण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून तुम्हाला 1,60,000 रुपये भेटतात। आता 2,10,000 कसे भेटतात हे सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो। तर तुम्हाला 1,20,000 रुपये घर बांधण्यासाठी भेटतात। नंतर जे ग्रामविकास मंत्रालय यांच्या अंतर्गत तुम्हाला 28,000 रुपये भेटतात। नंतर स्वच्छता अभियान, पंतप्रधान स्वच्छता अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी 12,000 रुपये भेटतात। नंतर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी एक योजना आणली, ते म्हणजे आपल्या घराला लाईट मोफत भेटणार आहेत, त्याचे तुम्हाला सोलर पॅनल आणि बॅटरी घेण्यासाठी त्याचे 60,000 रुपये भेटतात। असे टोटल तुम्हाला 2,10,000 रुपये याचे अनुदान तुम्हाला पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असेल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी सुद्धा तुम्हाला 2,10,000 पर्यंत तुम्हाला लाभ घेता येतो। तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे ज्या लोकांकडे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक असेल आणि तुमच्याकडे थोडीफार शेती असेल, तर तुम्हाला पीएम किसान योजना अंतर्गत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला पीएम किसान योजनेअंतर्गत 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत तुम्हाला 6,000च्या ठिकाणी 8,000 रुपये वाढ करणार आहे, अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। आणि पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 रुपये टोटल वर्षाचे तुम्हाला तिथे सुद्धा तुम्हाला 12,000 रुपये भेटतात। दुसरी योजना आहे ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना। तर ज्या महिला घटस्फोटी आहेत, ज्या महिलांना ज्याचं उत्पन्न कमी आहे, अशा महिलांना सुद्धा ही योजना आहे, संजय गांधी निराधार योजना। जे लोक अपंग आहेत, जे लोक निराधार आहेत, अशा लोकांना संजय गांधी निराधार योजना, या योजनेचे तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये भेटतात। वर्षाचं याचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 18,000 रुपये भेटतात। दुसरी योजना आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना। ज्या महिलाकडे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड धारक आहे, अशा महिलांनाच लाडकी बहीण योजना सुरू झाली, असे तुम्हाला तर माहितच आहेत। अनेक महिला अपात्र झालेत, ज्या महिलाकडे पिवळं आणि केशरी कार्ड नाही, अशा महिलांना सुद्धा इथून पुढे पैसे भेटणार नाहीत। आता याचे तुम्हाला वर्षाचे 18,000 रुपये भेटतात। आता तुम्हाला टोटल किती रुपये भेटले हे आता तुम्हाला काय करायचं आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्व महिलांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। आता तुम्हाला शिलाई घेण्यासाठी तुम्हाला किती 15,000 रुपये अनुदान दिलं जातं। आता त्याचं उत्पन्न किती 2.5 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे। तर तुम्हाला 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला
कमीत कमी 15,000 रुपये अनुदान दिलं जातं. तर दुसरी योजना आहे ती म्हणजे गॅस योजना, जी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, या योजनेअंतर्गत तुम्हाला 2400 रुपये भेटले जाते. म्हणजे टोटल तुम्हाला 3 हप्त्यामध्ये जातं. 800 असे 3 हप्ते दिले वर्षामध्ये, त्याचे 2400 रुपये भेटतात. दुसरं तुम्हाला तर घराबद्दल तर सांगितलंय. आता तुम्हाला घर बांधण्यासाठी कागदपत्रे काय लागतात, तर तुम्हाला जे उत्पन्नाचा दाखला असेल, नंतर पिवळा आणि किंवा केशरी रेशन कार्ड धारक असेल तर तुम्हाला तिथं अनेक आधार कार्ड असेल, नंतर तुमचं रेशन कार्ड असेल आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड धारक असेल तर तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये जायचं. ग्रामपंचायतीमध्ये गेले तुम्हाला जे तुमचे डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट सबमिट करायची आणि तुम्हाला तिथं तुम्हाला घर बांधण्यासाठी 2,10,000 रुपये भेटतात. तर दुसरं तुम्हाला तर माहित आहे, अनेक लोकांनी याचा लाभ सुद्धा घेत आहेत. अनेक लोक सुद्धा याचा लाभ कसा घ्यायचा, कागदपत्रे कसे घ्यायचे याच्याबद्दल माहिती नाही. तर तुम्हाला पीएम किसान योजनेचे रेशन कार्ड असेल तुमचं पिवळं किंवा केशरी, तर याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला वर्षाला 6,000 रुपये. आणि ज्या लोकांना नमो शेतकरी योजनेचे जे महाराष्ट्र सरकार देते ते नमो शेतकरी योजनेचे याच्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे आणि तिथं तुम्हाला 8,000 रुपये भेटणार आहेत 6,000च्या ठिकाणी. तर तिथं सुद्धा तुम्हाला 6,000चा वर्षे 6,000 रुपये भेटतात. आता जे संजय गांधी निराधार सुद्धा तुम्हाला लाभ भेटता येतो तो म्हणजे आज दुसरं संजय गांधी निराधार जे लोक जे घटस्फोट नंतर जे लोक निराधार आहेत अशा लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो. तर तुम्हाला आता या ज्या संजय गांधी निराधार योजनेसाठी काय करायचे, डॉक्युमेंट कुठे सबमिट करायचे, जे आपलं जिल्ह्याच्या ठिकाणी जे सामाजिक विभाग असतं त्या सामाजिक विभागाच्या ठिकाणी जायचं आहे. नंतर तुमचं उत्पन्नाचं जे 8 घालून दिले ते म्हणजे किती, तर वर्षाला तुम्हाला महिन्याला 10,000च्या आत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. आता निराधार योजनेचा लाभ कोणाकोणाला घेता येतो, जे लोक अपंग आहेत, जे महिला घटस्फोट आहेत, जे देवदासी महिला आहेत, अशा वेगवेगळे लोक आहेत, जे लोक निराधार आहेत, जे लोक वयोवृद्ध आहेत, अशा लोकांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता येतो. आता तुम्हाला जे सामाजिक विभाग आहे, सामाजिक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी इथे जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट रेशन कार्ड असेल, नंतर तुमचं उत्पन्नाचं, आता रेशन कार्ड असेल तर तुमचं उत्पन्नाचं दाखवलं जातं, नंतर तुमचं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं मतदान ओळखपत्र असेल, शाळेचा दाखला असेल, याची संपूर्ण कागदपत्र घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट होतात आणि तुम्हाला इथून पुढे तुम्हाला महिन्याला 1,500 रुपये यायला सुरुवात होते. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या लोकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल, अनेक महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेतून अपात्र झाले आहेत. आता ज्या महिलाकडे पिवळं आणि केशरी रेशन धारक आहेत, आता तुम्ही सुद्धा पाहिलं असेल, आपल्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली आहे. ज्या महिलाकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड धारक आहे याच महिलांना तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहीण योजनेचा जो 1,500 रुपये हप्ता भेटतोय तो 1,500 रुपये हप्ता भेटणार आहेत. आता 1,500 रुपये हप्ता भेटण्यासाठी तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड सुद्धा असणं हे अतिशय बंधनकारक ठरलेलं आहे. आता तुम्हाला अनेक लोकांना म्हटलं असेल 2,75,000 रुपये कशाचे, तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन करून सांगतो. तर तुम्हाला शिलाई मशीनचे तुम्हाला 15,000 रुपये भेटतात. नंतर जे उज्ज्वला गॅस योजना आहे या गॅस योजनेनंतर तुम्हाला त्याचे 2400 रुपये भेटतात. नंतर जे पीएम किसान योजनेचे 6,000 रुपये, नंतर नमो शेतकरी योजनेचे 12,000 रुपये, असे टोटल 12,000 रुपये भेटतात. नंतर जे लोक संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत, तुमच्या घरामध्ये अनेक सदस्य असतील, ज्या अपंग असतील, नंतर अनेक महिला घटस्फोटी असतील, अशा महिलांना लाभ घेण्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना. या निराधार योजनेच्या अंतर्गत सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो. नंतर जे लोक लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा लोकांना सुद्धा 18,000 रुपये तुम्हाला भेटतात. नंतर जे पंतप्रधान आवास योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला त्याचे 2,10,000 रुपये म्हणजे टोटल तुम्हाला 2,75,000 रुपये याचा लाभ घेता येतो. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. ज्या लोकांना